नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी आणि आज याचा 15वा भाग आपण ऐकणार आहात. निवडक सैनिक आणि बलिष्ठ घोडे घेऊन बाबर खान फकीराच्या मागे धावत होता आणि फौज पाठीवर घेऊन फकीरा सह्याद्रीतून दौडत होता. साधू, बळी, मोरा, सावळा, तायनू महार, निळू आणि चिंचणीकर पिरा भिवा असे निवडक साथीदार घेऊन तो झुकांड्या देत होता. गबऱ्याला जणू ती धावपळ कळून चुकली होती. त्याचा तर पायच जमिनीवर ठरत नव्हता. किर्र झाडीतून, उभ्या कड्यावरून, सपाट प्रदेशातून तो फकीराला घेऊन वाऱ्याप्रमाणे धावत होता. त्याच्या पाठीवर पळू पळू कैक सरकारी घोडी कोकदम्याला आली होती. कैकांनी आपली घोडी बदलून घेतली होती. कैक सैनिक बदलून गेले होते. कारण फकीराला कैद करणं सोपं नव्हतं. पिच्छा करणं आणि कैद करणं यातला भेद सैनिकांना उमगला होता. जर का हा फकीरा अचानक उलटला तर सारंच मुसळ केरात जायचं ही भीती सगळ्यांना वाटत होती. म्हणून ते पिच्छा करणारेही जीव राखून पाठलाग करत होते. आणि फकीरा आपली नेक माणसं घेऊन आणि हत्यारं नीट धरूनच पळ काढत होता. पळ काढताना उलटण्याची त्यांनी तयारी ठेवली होती. मध्येच उलटून शत्रूला चेचून काढायचा असा विचार त्यांनी केलेला होता. तब्बल 8 दिवस धावपळ करून शेवटी फकीरा एका डोंगरावर जाऊन पोहोचला होता. मागावरच्या लोकांना घोटाळ्यात घालूनच ते उंच शिखर त्यांनी गाठलं होतं. आज तो दमगीर होऊन एका झाडाखाली बसून विचार करत होता. आता लवकरात लवकर उलटून मागची माणसं कापून काढलीच पाहिजेत, तरच उसासा घेता येईल. आणि बाकीचे जोडीदार पुढे निघण्याची तयारी करत होते. सर्वांनी जेवणं आटोपली, पुन्हा खोगीर घातलं तेव्हा फकीरा म्हणाला, "अरे आता किती पाळायचं? आपले सारे लोक कुठं हायती त्यांचा काय पत्त्या नाही. मनगटानं मजबूत असलेल्या माणसांची मला आज गरज होती, पण तीच नाही ती." "काय विचार काय?" सावळानं विचारलं. "काय नाही, पिच्छा करणारेसे हात दावायचा आणि मग पुढं जायचं असं वाटते." "अरे मग ठरवा की," मुर्रा म्हणाला. "ठरवायचं एवढंच आहे. आता सरकारच्या हालचालींची खबर लागल. जर सरकार थंड असेल तर आपण आपली माणसं जमवून कुठंतरी उलटून या मागं लागलेल्या भूतांचा निकाल लावून टाकायचा." सूर्य मावळेपर्यंत फकीरा त्या डोंगरावर थांबला होता. कारण आजच घमांडी येणार होता आणि घराकडची खबर आणणार होता. फकीराचं सारं लक्ष घराकडे लागलं होतं. रकमा वाटून घेऊन बरोबरची सर्व माणसं आपापल्या गावी गेली होती. त्यांचं काय झालं असेल? का त्यातल्या कोणाला अटक झाली आहे? जर आपल्यातला एखादा माणूस पकडला गेला असेल तर? आणि त्याच्याकडे जर मुद्देमाल सापडला तर इंग्रज चैन पडू देणार नाहीत आणि स्वतःही चैन घेणार नाहीत. आता हा जो पाठीवर बाबर खान पाडला आहे तो खजिन्यासाठीच, परंतु जर भरीला भर पडून एखादा आमचाच माणूस पकडला गेला आणि त्यांनी गुन्हा कबूल केला तर? अशा अनेक विचारांनी फकीरा आज चिंतातूर झालेला होता. तो निर्वाणीचा विचार करत होता. पाठीवर असलेल्या बाबर खानावर उलटून त्याचा निप्पात करायचा हे ऐकून सगळे गंभीर झाले होते. सावळा म्हणाला, "वाईच दमानं घ्या. पार जीवाव आलं तर मग जीव देऊ, नाही तर जीव घेऊ. आत्ता तर भाकरी खाऊ." तिन्ही सांज झाली होती. भाकरी खाऊन फकीरा एका जाळीत पडला होता. घमांडी येणार म्हणून तो त्याची वाट बघत होता. सावल्या लांबत होत्या. सूर्याच्या अस्तित्वाला ओहोटी लागली होती. अंधाराचा काळा पडदा जगावर पसरला जात होता. किरणातली प्रखरता शीतल होऊन ती उगीचच धडपड करत होती. रानटी वारा गवतात शिरून त्याला पाडत होता. उंच झाडं वाऱ्यानं कापरं भरल्याप्रमाणे कापत होती. पाखरं आपापल्या घरट्यांपुढे येऊन बसली होती. त्यांनी किलकिलाट आरंभला होता. आपली तीक्ष्ण नखं मुठीत घेऊन रानमांजरं त्या पाखरांवर टपली होती. खालचा तळवटाचा सुपीक प्रदेश अस्पष्ट दिसत होता. हिरवे मळे काळ्या ठिपक्यांचा आकार घेत होते. गाव घरांचा ढीग बासत होती आणि त्यांच्यावर धुराचे ढग तरळत होते.
नकळत आज उद्यात एकरूप झाला आणि सांज रात्रीच्या अंकावर निद्रावश झाली. चराचर लुप्त झालं. दृष्टीतील अपार लांबी मर्यादित झाली. सर्वत्र बिकट काळोख दाटला. फकीरा, मुरा, पिरा, सावळा, बळी, साधू सगळे एका जाळीत येऊन सावध बसले. घमांडी येणार होता, त्यांनी लवकर यावं असं त्यांना वाटत होतं. त्याचबरोबर पाठलाग करणाऱ्यांचा अंदाज नव्हता. कदाचित तेही डोंगर चढायचा संभव होता. त्यात तो कडव्या नागासारखा बाबरखान फौजदार कुठे आणि केव्हा वार करेल याचा नेम नव्हता. एकाएकी तळवटाला गडबड झाली आणि फकीरा चटकन उठला, कानोसा घ्यायला लागला. तोच तायनू म्हणाला, अरे धनगराचं मेंढरू लांडग्यानं पळवलं असन. आणि थोड्याच वेळानं एक माणूस त्यांच्या रोखानं येताना दिसला. सावळा पुढं होऊन ओरडला, अरे कोण आहे ते? अहो मी आहे घमांडी. घमांडी आल्याचं कळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या सर्वांनी एकदम घमांडीला मिठा मारल्या. मग ते सगळे एका खडकावर बसले. फकीरानं विचारलं, म्हणाला, खाली गडबड कसली झाली? अरे त्यो बाबर खान परतला. हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांच्या उरावरचं ओझच जणू दूर झालं आणि मोकळी झालेली मन क्षणात उल्लसित होऊन हसायला लागली. परंतु फकीरा मात्र गंभीर झाला होता. फकीरा गंभीरपणे म्हणाला, यो बाबर खान का परतला? अरे का म्हणजे? साप माणसाला भीतो आणि माणूस सापाला टाराकतं, तसंच आहे हे. मग ते सर्व घमांडी भोवती बसून ऐकायला लागले. आणलेल्या खबरा घमांडी सांगायला लागला. घमांडी म्हणाला, बाबर खान, बापू खो, चौघुला, कबीरा आणि सरकार यांनी रान चाळून काढले. आज सकाळी आपली सारी माणसं पकडून नेरल्याला नेली. पंतसनी बी छावणीचं बोलवणं आलं होतं, ते जाणार होतं. कुणाकुणाला अटक झाली? फकीरानं चटकन विचारलं आणि घमांडी म्हणाला, एकूण एक माणूस नेलंय. दौलू आबा, राधा आई, म्हातारी आई आणि सरू काकू, म्हणजे मांगवाड्यात औसिदाला माणूस ठेवलेलं नाही. म्हणजे सारी माणसं नेली वय? बळीनं आश्चर्यानं विचारलं. अरे एक माणूस नाही बाबा मांगवाड्यात. आणि दारकोंड केला या. समध्या दारासनी बाभळीच्या काठ्या लावून दारं कुडले ती. ढोरं गुरं उपाशी मारते ती. अयो, मग तर लय घात झाला र. भुरा तरमळला. घात? घमांडी रडकुंडीला येऊन म्हणाला, सरकारी शिपाई मुंगीवानी पसारलाय. दिसल त्याला अटक करतात. जो तो म्हणतो फकीरानीच खजिना लुटलाय. हे ऐकून ते सगळे गंभीर झाले. फकीरा उदास झाला. तो खिन्न होऊन म्हणाला, घरटच मोडलं माझं आणि इचवाच्या प्यावात पडलोय. आता पुढं काय? एकाएकी त्या जाळीत वातावरण तापलं. फकीराच्या डोळ्यापुढे अटक करून नेलेली राधा, दौलती, राही, सरू यांच्या मूर्ती उभ्या राहिल्या. म्हातारी कोतारी बायका पोरं काय करत असतील? फकीराला सरकारच्या या करणीची चीड आली. तो उद्विग्न होऊन म्हणाला, आता आपण काहीतरी केलंच पाहिजे. काय करायचं काय पण? मुरा उद्गारला आणि फकीरा मुराला म्हणाला, अण्णा अण्णा आत्ताच्या आत्ता तुम्ही कुंजला जायचं आणि सत्तूला गाठून त्याला हे समज सांगायचं. नेरलेची ही छावणी मारूनच काढली पाहिजे. ठीक आहे, आणि काय करू? मुरानं विचारलं आणि फकीरा म्हणाला, कंच्या दिसी आणि कंच्या येळेला सत्तू छावणीवर येणार ते पक्क करा. म्हणजे आपण बी त्या येळेला आपली माणसं जमून छावणीला भिडायचं आणि काढायची छावणीच मारून. आता दुसरा विलाजच नाही. मरण हे येणारच आहे. एवढंच की ते आलंच तर वाईच लवकर तरी येईन. बरं, मी परत कुठं येई याचं? मुरानं विचारलं आणि फकीरा म्हणाला, आत्ता रातोरात दौड मारा. सत्तूला भेटून समज ठरवून उद्या रातचं 7 दर्यात या. तवर मी इकडं समधी तयारी करून वाट बघतोय. असं म्हणून फकीरानं आकाशात नजर झुगारली. निरभ्र आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या.
चांदण्यांचा रुपेरी रस त्या विशाल वनराजीवर ओसंडत होता. ती किर्र झाडी शांत भासत होती आणि तो महाराष्ट्राचा बंडखोर, महाराष्ट्राचा आत्मा सह्याद्री अचल बसलेला होता. आज युगानुयुग त्यांनी कैक बंडखोरांना त्या एका जागी अचल बसून अमोल सहकार्य केलेलं होतं. तो देशभक्तांचा अग्रणी, तो मराठी शाहिरांचा स्फूर्तिदाता आज जणू फकीराचा शब्दन शब्द ऐकत होता आणि गालातल्या गालात हसत होता. त्यांनीच कैक देशभक्तांना आपल्या कुशीत जागा दिली होती आणि कैक बलाढ्य पुंडांना, आक्रमकांना गारद करून टाकलेलं होतं. तो महाराष्ट्राचा कुलदैवत सह्यगिरी आज भलताच शांत आणि गंभीर भासत होता. कुमजेला जाऊन सत्तूच्या मदतीनं छावणीवर हल्ला करण्याचा बेत नक्की करून फकीरा उठला. मुरानं फकीराच्या गाळ्याला मिठी मारली. दोघं कडकडून भेटले आणि लगेच मुरा घोड्यावर बसला. मारा, दौड मारा, फकीरा म्हणाला. वकूत कवा तरी येतो आणि आला तर त्यो राहत नाही. छावणीवरचा हल्ला लांबणीव टाकू नका. मी बी बसत नाही. जर त्यो बाबर खान पाठीव पडला तर उद्याच मी उलटून त्याला मारून काढतो. आता जावा, उद्या काय लांब नाही. जावा, पण जरा जपून. भरकन मुरानं लगाम ओढला. त्याचं घोडं जाळीआड झालं आणि उसळून दौडायला लागलं. त्याच्या टापांनी जंगल जागं झालं. जणू त्या सह्याद्रीचं विशाल हृदयच धडधडत होतं. फकीरा कान लावून उशीर ऐकत उभा राहिला. हळूहळू मुरा अंधारात दूर गेला आणि फकीरा झेप घेऊन गबऱ्यावर बसला. गबऱ्या चालायला लागला. आपण कुठे निघालोय याचा कोणालाही पत्ता नव्हता. अर्धा डोंगर उतरल्यावर खंडू रामोशी म्हणाला, अहो कुठं जायचंय आपण? नाही, कुठं जायचं हे परत मला विचारू नका. फकीरा किंचित चिडक्या स्वरात म्हणाला, आता मी वाऱ्याव पाचोळा. असं म्हणायचं ना या? रामोशी आवाज चढून म्हणाला, हातात शीर घेऊन फिरणाऱ्यानं पाचोळा होऊन नाही चालत. खरंय नाही, खरंय. गबऱ्यावरून उतरून फकीरा खंडूच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, मी हादरलोय. नाही नाही, हादरायचं कारण नाही. हादरू नका. टाचा ऋतून लढत लढत टाचाव मरू. शाबास शाबास, मरूया मरूया, फकीरा म्हणाला. नेरल्याच्या माळाला आमची अब्रू, आमची अवलाद आणि आमची आई कृष्णा दावणीला बांधाऱ्याची छावणी कापून काढत मरूया. आपण मरू, पण ह्यो मुलूक मारणार नाही, ह्यो डोंगर मारणार नाही, ही झाडी, ही माती ह्यासनी मरण नाही. बोलत बोलत ते डोंगर उतरले. सूर्य मावळत होता. गंभीर चेहरा करून विष्णुपंत छावणी बाहेर पडले आणि आपल्या घोड्याकडे निघाले. एका झाडाखाली भैरू रामोशी घोडा धरून त्यांची वाट बघत होता. चालता चालता पंतांनी वाट वळून बघितलं आणि दौलतीनं हाक मारली, गावकार, मी दौलती, हाता हाय. पंत नकळत वळाले, दौलतीकडे गेले. त्याच्या पुढे निश्चल उभे राहिले. हजारो लोकांच्या दावणीत दौलतीला बांधलेला होता. राधाबाई, म्हातारी राईबाई, तरुण सरू आणि आपल्या गावची ती मांग बघून पंतांना भडभडून आलं. पंत घोगऱ्या आवाजात म्हणाले, आलिया भोगासी सादर असावं. मी साहेबांशी बोलून पाहिलं, परंतु फकीरा हजर होईपर्यंत तुम्हाला त्यांनी ओलीस ठेवलंय. सोडणार नाही असं म्हणतात. दौलती, धन्य तुझी. किती घाव घेत राहणार तू. खरंच दौलती, तू वज्रदेही आहेस. आबा, दौलती कापऱ्या स्वरात म्हणाला. आबा, हे माझे नाचून कैदी आहे. तिच्या पोटात बाळ आहे. ते बाळ बी कैदी आहे. ही सारी म्हातारी पोरं साऱ्यासनी हे दिस यावं असं काय पाप केलंय व आबा? हे बघा, आता रडू नका. मी फकीराची भेट घेतो, त्याला समजावून सांगतो. नाही, नका नका, राधा केविलवाणा चेहरा करून म्हणाली. आम्ही आज मरू, पण त्याला म्हणाव तू हजर होऊ न ग.
खरंच आहे, खरंच आहे. आभावर आमचं काय उरलंय? पण बाबूनं हजर व्हायला नक. त्याला म्हणावं आमची काळजी करू नक. सांगा त्याला. दौलती राधा बोलत होती. राही खाली मान घालून रडत होती. सरूचे डोळे रडून रडून सुजले होते. तो प्रसंग तिला नवीनच होता. पंत निघाले तेव्हा सरूनं त्यांच्या पायांपुढे बंदिस्त हात टेकून नमस्कार केला आणि पंतांनी उपरण्याने डोळे पुसले. जावा जावा पंत, देश बुडल आता. दौलती मिशा सरळ करत खणखणीत आवाजात म्हणाला. पंत घरी आले, पण आज त्यांना कशातच बरं वाटत नव्हतं. आज ते जेवले सुद्धा नाहीत. नेरल्याच्या माळाची ती माणसांची स्थिती, त्यांचे ते हाल, त्यांच्यावर होणारा तो अन्याय यांनी त्यांचं मनच विटून गेलं होतं. या राज्यात हा एवढा भयंकर अत्याचार व्हावा हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं. आपण प्रत्यक्ष यमपुरीच पाहून आलोय असं त्यांना वाटत होतं. लगीला लटकणारा कंदील शांतपणे जळत होता. सोप्यात पंत एकटेच बसले होते. सर्वत्र सामसूम होती. निम्मी रात्र होत आली होती. पंत उदास झाले होते. त्यांच्या पल्लेदार करड्या मिशा पिंजारल्या होत्या. ते उघडेच बसले होते. आज आपल्याला झोप येणार नाही याची त्यांना कल्पना आली होती. आपल्याला फकीरा कसा आणि कुठे भेटेल हा प्रश्न त्यांच्या मनात डाचत होता. इतक्यात अंगणात पावलं वाजली. पंत चमकले, बघायला लागले आणि बापू खोत आणि त्याचा जावई रावसाहेब पाटील सोप्यात आले. त्यांना पाहून पंतांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, असे अपरात्री इकडे कुठे? अहो तुमच्याकडे आलोय. मांग लोकासनी सोडाव म्हणून तुम्ही रदबदली करायला गेला होता असं मला समजलंय. खोटं आहे ते. सरकारनं मला गाव कामगार म्हणून बोलावणं केलं होतं, त्याप्रमाणे मी गेलो होतो. असं कसं? हा, बरं ते ठीक आहे. आता पुढं मागं तशी रदबदली करू नका. तुम्ही त्यासनी मदत करू नका एवढं आमचं सांगणं आहे. हे बघा, मी कोणाचं सांगणं ऐकत नाही. पंत एकदम चिडून गरजले. तुम्ही मला विनंती करू शकता. सांगणं सांगणारे तुम्ही कोण? आणि कोणासाठी मी रदबदली करावी का न करावी हा प्रश्न माझा आहे. पंत ऐका तुम्ही. रावसाहेब पाटील गोरखला. असं तरकाटू नका. हे गाव पांढर माझी आहे. या पांढरीत नांदायचं असेल तर सरळ नांदा, नाहीतर काय करणार? पंत मध्येच ओरडले आणि पाटील म्हणाला, आम्ही तुम्हासनी सरळ करू. असं? पंत शांत होऊन म्हणाले, तर मग आत्ता जोत्यावरनं आधी खाली व्हा. चला. अहो पर ऐका की, खोत म्हणाला आणि पंत पुन्हा ओरडले, प्रथम इथून चालते व्हा. बापू खोत आणि पाटील निघून गेले आणि पंतांचं मन पुन्हा पेटलं. तो प्रकार त्यांच्या आयुष्यात नवाच होता. आता आपलंही जीवित सुरक्षित नाही याची त्यांना कल्पना आली आणि ते खिन्न झाले, पुटपुटले की माणसानं इतकं दुष्ट आणि इतकं मूर्ख नसावं. बाहेर रात्र निम्मी होत आली होती. कंटाळा आला म्हणून अंग टाकण्याचा विचार करून पंत उठले. तोच फकीरा सोप्यात आला. त्याला पाहताच त्यांचा कंटाळा नाहीसा झाला. दाट भुवया चढवीत आश्चर्याने ते म्हणाले, फकीरा? फकीरा रे, इकडं कोणीकडं? आणि एकटा? ते कशा पाय? आपली सारी फौज घेऊन आलोय. असं? पंत बाहेर बघत म्हणाले. खंडू, साधू, पिरा, घमांडी उभे होते. बाकीची सर्व माणसं फकीरानं गावंदरीला निरनिराळ्या जागी टोळ्या करून बसवली होती आणि निवडक माणसं घेऊनच तो गावात आला होता. अंगणातले 5-6 गडे बघून पंत म्हणाले, फकीरा, तुझे वैरी जागोजाग टपू नयेत. तू असं एकट्यानं वावरणं धोक्याचं आहे फकीरा. अहो खरंच 50 गडी संघ घेऊन आलोय. आता मला शेवटाचा आशीर्वाद द्या. थांब जरा. पंत डोकीवर मंदिर ठेवून म्हणाले, चल जरा दूर रानात जाऊ, मला बोलायचंय. मी आजच छावणी काढून आलोय, ते सगळं सांगतो तुला.
असं म्हणून ते अंगण उतरून चालायला लागले आणि फकीरा त्यांच्या मागे निघाला. उशीर चालून गावाबाहेर आल्यानंतर पंत एका आंब्याखाली बसले. ऐसपैस बसून चिंतायुक्त स्वरात ते बोलायला लागले आणि फकीरा पुढे बसून ते ऐकायला लागला. पंत म्हणाले, सरकारी विचार निर्वाणीचा झाला. ते तुला कैद करून दम घेणार असं वाटायला लागलंय. तू हाती यावास म्हणून त्यांनी आकाश पाताळ एक केलाय. हजारो निरपराध लोकांना पकडून माळाला डांबून टाकलाय. माणसं टाचा घासून मरणाची वाट बघतायत. माझ्या अंगावर काटा उभा राहिला तो सगळा प्रकार बघून. पण मला हेच कळना का मला कैद करण्यासाठी सारा मुलूक का धारव धरलाय. मी विचारला छावणीत हा प्रश्न. तेव्हा जॉन साहेबांना उत्तर दिलं की नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं. यावर मी त्याला सवाल केला की दुःख तिथं डाग द्या. मग काय म्हणला त्यो? बळीनी चटकन विचारलं आणि पंत म्हणाले, ते म्हणतात दिव्य औषधीनं बऱ्या न होणाऱ्या रोगावर शस्त्रक्रिया करणं प्राप्त आहे. म्हणून त्यांनी तुझी सगळी माणसं पकडून आता ओलीस ठेवली आहेत. जोपर्यंत तू हाती येत नाहीस तोपर्यंत कैद झालेला एकही माणूस मुक्त होणार नाही, ही दगडावरची रेघ आहे. छावणीत आमचं कोण दिसलं का तुम्हाला? अरे सगळेच दिसले, सगळेच भेटले. आई भेटली, आबा तोही, नारू म्हातारा, अरे सगळेच भेटले रे बाबा. पंत वैतागून म्हणाले, हे बघ त्या प्रसंगाची आठवण नको. माणसांना इतकं क्रूरपणे वागवल्याचं दुसरं उदाहरण नाही. तरणी म्हातारी पोरं सर्वांना एकाच ओळीनं एकाच दावणीत गुराप्रमाणे डांबलाय. ही छावणी नाही फकीरा, यमपुरी उतरली आहे त्या माळावर. येताना मी दौलती राधा यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. सुनबाईच्या हातच्या दोऱ्या बघून काळजाला आग लागली रे फकीरा. पंत बोलताना एकदम थांबले. पुढचे शब्द जणू त्यांना आठवतच नव्हते. उशीर कोणी काही बोललं नाही. सर्वांच्या चक्षूंपुढे छावणी उभी राहिली. आई काय म्हणली? फकीरांनी विचारलं. त्या सर्वांचं मत आहे फकीरा की तू सापडू नयेस. त्या सर्वांनी आता दुःखाला पाठ दिली आहे. पण काय? पण तू हजर व्हावंस असा साहेबाचा आग्रह आहे. आणि तू हजर होईपर्यंत ती माणसं जगण्याची आशा नाही. मग मी काय करू? तुम्ही हजर व्हावं. मी हजर व्हायचं, एकट्यानं नाही. मग कुणी? फकीरा, पिरा, मुरा, बळी, तायनू, सावळा, हरी, खंडू, भिवा आणि 10वा घोचीकर बळी सकाळीच कैद झालाय. त्यो कैद झाला? सर्व चमकले होते. पंत म्हणाले, म्हणजे त्याला कैद केला. त्यानं कराडच्या कृष्णा पुलावर लष्कराशी गर्दी केली, पण कैद झाल्यानंतर शिपायांनी आणि खोतानं त्याची दाढी उपटून काढली. तुम्हाला दिसला तेव्हा पहिल्यांदा मी त्याला ओळखलंच नाही. तो जखमी सुद्धा झालाय. मग घात झालाय, फकीरा म्हणाला. आता जगण्यात राम नाही उरला. आता मरण्यात जन्माचं सार्थक होणार आहे. बळी, असं म्हणून फकीरानं नेरल्याच्या रोखानं वळून बघितलं आणि चटकन उठून तो पुन्हा म्हणाला, आबा मी उद्या ती छावणी गारद करणार. हे बघ, छावणी मारून काढणं कुवती बाहेरचं आहे. अरे लष्कराशी तुम्ही कशी झुंज देणार? तिथं बखतबंद लोकांची फौज आहे. असल, मी कत्तल करीत करीत कटून जाईल. हजर होऊन वैऱ्या हाती मान देण्यापरास मरणाला जीव देऊन मोकळा होईल मी. अरे पण पुढे काय? 8 लोकांची गर्दन जाणं आणि 800नी कत्तल करून घेणं, यातून कोणतं ठीक दिसेल ते कर. पण जे करायचंय ते लवकर कर आणि त्या गोरगरिबांचे प्राण वाचव. तो खोत, तो कबीरा, हा पाटील, हे सगळे इरेला पडलेत. माझंही जीवित धोक्यात आहे फकीरा. आत्ताच खोत मला धमकी देऊन गेलाय. मी वाईच विचार करतो. सारेसने विचारून काय करायचे ते नक्की करतो आणि मग मी तुम्हाला भेटतो. ठीक आहे, तसं कर, पंत म्हणाले आणि उठले, घराकडे निघाले. फकीरा रानात चालायला लागला. पांगून ठेवलेली माणसं जमून त्या सर्वांचा विचार घेऊन काय ते निश्चित करायचं असा बेत करून फकीरा तिथनं निघाला.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतनं साकारलेल्या फकीरा या कादंबरीचा 15वा भाग. या कादंबरीचा 16वा अर्थात शेवटचा भाग आपण उद्या ऐकणार आहात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, जर अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं. कथा ऐकता ऐकता चुकून राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात उद्या फकीरा कादंबरीचा शेवटचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.